परमेश्वर म्हणतो, मोवाबाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला. त्यामुळे मी मोवाबावर अग्नी पाठवीन. तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता मोवाब नष्ट होईल. मी त्याच्यातल्या शास्त्यास कापून टाकीन व त्याच्या बरोबर त्याच्या सर्व सरदारास मारून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, यहूदाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. कारण त्यांनी परमेश्वराचे धर्मशास्त्र धिक्कारिले आहे. त्यांनी त्याचे विधी पाळिले नाहीत व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टीस अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत. त्यामुळे मी यहूदावर अग्नी पाठवीन. तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील. परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. कारण ते रुपयासाठी धार्मिकास विकतात, एका जोड्यासाठी गरीबास विकतात, गरिबांची मस्तके धुळीत लोळवितात. ते दीनांच्या मार्गात आडवे येतात. माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरिता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात. गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करीतात. मी तर त्यांच्या पुढून अमोरी लोकांचा संहार केला. त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासविले. मी तुम्हास अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणले व 40 वर्षे रानातून फिरविले. तुमच्या पुत्रातील काहींना संदेष्टे होण्यासाठी व तुमच्या तरुणातील काहींना नाजीर होण्यासाठी मी वाढविले. इस्रायल वंशज हो, असे नव्हे काय, असे परमेश्वर म्हणतो. तरी पण तुम्ही नाजीरास द्राक्षारस पाजिला व संदेष्ट्यास संदेश देऊ नका अशी आज्ञा केली. यामुळे पहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हाला दाबीन. जो चपळ, त्यास पलायन साधावयाचे नाही. बळकट आहे, त्यास आपली शक्ती चालविता यावयाची नाही. वीरास आपला जीव वाचविता येणार नाही. धनुर्धार्याला उभे राहता येणार नाही. चपळ पायांच्या इस्माला आपला बचाव करता येणार नाही. घोडेस्वाराला आपला जीव वाचविता येणार नाही. वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी उघडा बोडका पळून जाईल, असे परमेश्वर म्हणतो.